नागपूर महानगरपालिका निवडणूक खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे। निवडणुकीत एकूण 993 उमेदवार रिंगणात होते। 993 पैकी 981 उमेदवारांनी खर्च नियमानुसार सादर केला। तर महिनाभरात खर्चाचा तपशील सादर करणं हे बंधनकारक असतं। मात्र अद्यापही काही उमेदवारांनी अजूनही आपला खर्चाचा तपशील सादर न केल्यानं त्यांच्यावर कारवाईची शक्यता ही वर्तवली जाते। त्यामुळे नागपूर महानगरपालिका निवडणूक खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्यांवर कारवाईची शक्यता ही वर्तवली जाते। अद्याप 12 उमेदवारांकडून आपल्या खर्चाचा तपशील हा सादर करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे आता महापालिकेकडून नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर नियमानुसार महिनाभरात खर्चाचा तपशील सादर करणं हे बंधनकारक असतं। नागपूर महानगरपालिका निवडणूक खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्यांवर कारवाईची शक्यता वर्तवली जाते।